रिमझिम पावसाची सुरू झाली. कॉम्बॉक्स मध्ये निश्चितच समालोचन कक्षामध्ये कुणाल दाते यांचा मधुर आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू धन्यवाद प्रशांतजी आदवडे. आणि आता सध्या वळूया मॅचकडे, कारण आजच्या दिवसातला हा सर्वात शेवटचा आणि खूप महत्त्वाचा सामना असेल. जिंकणं गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी. दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. रॉकी ग्रुप टिंबी खोडाबे आणि त्यांच्या विरुद्ध उज्ज्वल संघ मथाने. ज्या उज्ज्वल संघ मथानेने पहिला सामना या स्पर्धेतला जिंकला. मथानेचा संघ खरोखर उज्ज्वल कामगिरी करून गेलाय. ज्या पद्धतीने त्या टीमचं नाव आहे, आज दर्जेदार खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला. शेवटच्या 8 ओव्हरची मजा एक वेगळीच राहील. आणि सध्या 2 सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये असेल कामेश आणि रियांश नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे आजच्या या दिवसाच्या खेळामध्ये. परंतु समोर देखील यश चौधरी आहे. हे जे 2 चौधरी बंधू आहेत या टीममध्ये, यांनी मागचाही हंगाम गाजवला आणि हाही हंगाम ते गाजवत आहेत. यश चौधरी आणि खास करून आता नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला दिला दीपेश चौधरी. कमाल केली आहे या खेळाडूने. इथे अंपायरचा देखील वेध घेतलाय. अंपायरला देखील वाचून राहावं लागेल थोडंसं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये. आणि क्विक रिफ्लेक्सेस पाहिजेत अंपायरकडे. ते क्रिकेट खेळलेत, परंतु कधी कधी असं म्हणतात ना की वय जसं होत जातं तसं रिफ्लेक्सेस कमी होतात, नजर थोडीशी कमकुवत होते. परंतु हे पंच दिग्गज आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बरोबर त्यांना बॉल लागलाय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते आणि लगेच पंचांनी सांगितलं, माफी मागितली त्या खेळाडूची. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 2. यावेळेला आपण बघितलं तर फिटनेस सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. अगदी खेळाडू असतील, पंच असतील, कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, प्रत्येकाने यावेळेला सतर्क आणि सावधान राहणं आणि फिट राहणं गरजेचं आहे. तर मैदानावरती आत्तापर्यंत जर स्थिती बघितलं 2 दिग्गज संघ आणि दिग्गज खेळाडूंचा हा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर, चांगली उसळी प्राप्त केली आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचं आहे, परंतु धोक्याची असेल ती दुसरी धाव. त्याच्यामुळे फक्त सिंगल इथे प्राप्त केली आहे फलंदाज कामेशने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पाऊस सध्या थांबलाय, त्याचा फायदा उचलावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुरुवातीलाच धावा कराव्या लागतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच आक्रमण करावं लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची गरज आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉल हुक केलाय. फिल्डर आहे, फाईन लेग मधून येतोय झेल खाली. सेकंड अटेम्प्ट केलाच नाहीये, झेल सुटलाय आणि इथे एक धाव मिळताना दिसेल रेयांशला. मोठं जीवदान इथे मिळतंय. हे मोठं जीवदान आहे रेयांशसाठी, कारण या मॅच मध्ये मी बघाशी देखील उल्लेख केला, आता देखील उल्लेख करतोय, धावा कराव्या लागणार आहेत. कारण हा सामना प्रतिष्ठेचा सामना आहे. 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचायचं असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये, तर तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. बाउन्सरचा वापर, अंपायरचा इशारा, वनपदी ओव्हर आणि हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. SP बॉईज ट्रॉफी 2024 हे आयोजन शुभम पाध्ये यांचं अतिशय दर्जेदार असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही पाहता. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. 22 तारखेला अंतिम सोहळा इथे रंगेल. बॅटची कडा घेतली आहे. फ्लाय स्लिप मधून थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव ऍड होत असताना टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. आज सर्वच्या सर्व 10च्या 10 संघ खूप ताकदीने या स्पर्धेमध्ये उतरले. चांगलं क्रिकेट या परिसरातील हे संघ आहेत. चांगलं क्रिकेट इथे फुलतंय, बहरतंय. ही एक जमेची बाजू आहे. बॅटची पुन्हा एकदा आतमधली कडा घेतली. एक जीवदान मिळालंय फलंदाज रियांशला. त्याचा फायदा उचलावा लागेल. तोपर्यंत एक धाव त्याच्या खात्यामध्ये. पहिलं षटक यशस्वी षटक राहिले मी म्हणेन यशचं, कारण यशने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. विकेट घेतलेली नाहीये. विकेटचा कॉलम खाली आहे, परंतु धावसंख्या त्याने खर्च केलेली नाहीये. एकही षटकार किंवा चौकार या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 7. मथाने संघ अप्रतिम कामगिरी केली आहे या टीमने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रॉकी ग्रुपचा खेळ देखील चांगलाच बहरलाय. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू झालाय. थर्ड मॅन मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आहे. या फिल्डरने कमाल केली आहे. बॉल त्याचा पाठलाग करतोय आणि सातत्याने त्याने ते सर्वच बॉल अडवलेत. एकही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ दिलेला नाहीये. ही एक जमेची बाजू. आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अमित. मागच्या सामन्यामध्ये अमितने गोलंदाजी 3ऱ्या ओव्हरमध्ये केली होती, परंतु या मॅचमध्ये अमितने स्वतःवर जास्त विश्वास दाखवलाय. पाहूया तो विश्वास सार्थ ठरू शकेल का.
दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर. अमितकडे अनुभव आहे आणि तो अनुभव मनाला लावत असताना त्याला माहिती आहे कसं रोखायचं आहे रेयांश आणि कामेशला आता सध्या तरी शांत ठेवलंय अमितने. आणि या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना गोलंदाजी करणारा संघ उज्ज्वल संघ मथाने. काय खेळ दाखवलाय उज्ज्वल संघाने या स्पर्धेमध्ये उज्ज्वल कामगिरी करत असताना. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, डीप मधून फिल्डर येतील, बॉलच्या मागे 2 फिल्डर धावत आहेत, तिसराही धावत सुटलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ऍड केल्या जातील कामेशच्या खात्यामध्ये. कामेश जसं पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यामध्ये थोडासा शांत वाटला, या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. रॉकी ग्रुपचे बाकी खेळाडू चांगले खेळलेत, परंतु कामेशकडून अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. धावा कराव्या लागतील कामेशला, परंतु अडखडत याही मॅचमध्ये सुरुवात त्याने केली आहे. पुन्हा एकदा अमित पुढचा बॉल घेऊन हाय बॉल बीट करून जातोय कामेशला, परंतु पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. थोडासा बाहेर पडलेला बॉल, एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जाईल. रॉकी ग्रुपच्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11, बिनबाद 11. सुरुवात चांगली होती, नो डाऊट पहिलं षटक चांगलं राहिलं. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी यश चौधरीने 7च धावा खर्च केल्या. त्यानंतर अमित आलाय आणि अमित आता मात्र थोडीशी लाईन भरकटलाय. पंचांचा इशारा येतोय, सलग दुसरा वाईड बॉल. 2 नकारात्मक चेंडू त्याने टाकले. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा, 12. एक धाव महत्वाची आहे या महत्वपूर्ण मॅचमध्ये. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याची तयारी इथून सुरू होईल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे SP ट्रॉफीमध्ये. हा बॉल देखील सरळ चालला विकेट कीपरकडे. हा तिसरा सलग वाईड आहे. 3 खराब बॉल टाकलेत गोलंदाजी करत असताना अमितने. मागच्या मॅचमध्ये अमितने 3रं षटक टाकलं होतं. मागच्या मॅचमध्ये जो खेळाडू हिरो ठरला होता त्याने 2रं षटक टाकलं होतं, परंतु इथे आपण पाहतोय कामगिरी थोडीशी खराब होते अमितकडून. अनुभव त्याच्याकडे आहे, टप्पा चांगला ठेवावा लागेल. हा बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु प्रेक्षक बनून राहील. स्लॉट मध्ये होता आणि हा षटकार. इथे कुठेतरी गफलत झाली आहे, इथे कुठेतरी फसलाय मी म्हणेन अमित गोलंदाजी घेऊन सेकंड ओव्हरमध्ये. कारण मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू थोडासा मागे राहिला. अमितने बॉल हातात घेतला आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण. हा बॉल नक्कीच चांगल्या टप्प्यावर आहे. इथे डॉट बॉल येतोय आणि मला वाटते बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS वापरलाय वाईड बॉलसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतलाय तो त्यांनी गमावलेला आहे. हा डॉट बॉल असेल. डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19 धावा, 19 विदाउट लॉस. टीम रॉकी ग्रुप, टीम घोडाबे. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर. 2 ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. 2 ओव्हरचा खेळाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 झाली आहे. रॉकी ग्रुप टिंबी खोडावे उज्ज्वल संघ मथानेच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळत असताना हा शेवटचा सामना आहे. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये, 25,000 तृतीय पारितोषिक, चतुर्थ आणि 5वं पारितोषिक, 20,000 रुपयाचं या स्पर्धेमध्ये आहे. आणि अतिशय चांगली अशी स्पर्धा तुम्ही पाहताय शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून, SP बॉईजच्या माध्यमातून. दरवर्षीप्रमाणे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा एक मोठा महासंग्राम त्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर रंगताना दिसतोय वेडीच्या या क्रीडांगणावर. रोहिदाजी पाटील टायगर, शुभमजी पाध्ये यांची ही संकल्पना, SP बॉईजची ही ट्रॉफी, SP बॉईज ट्रॉफी. 25,000 रुपयाचं तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. 20,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांच्यासाठी शूज आहेत. मालिकावीरासाठी सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल. आणि त्याचमुळे चर्चेमध्ये ही स्पर्धा. खुल्या गटातला देखील महासंग्राम या स्पर्धेमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आता दीपेश आलाय. दीपेश चौधरी मागच्या मॅचचा हिरो. पहिलाच बॉल पुल आहे, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि सक्सेसफुल देखील. 6 धावा मिळतील. षटकार. वर षटकार मारलाय फलंदाज रियांशने. हा थांबणार नाहीये. दुसरे बॉल बॅट चांगलीच फिरवली होती, परंतु गती कमी केली, फिंगर रोल केले, नॅचरल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाकडून आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरलाय.
हे परिवर्तन पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं ठरू शकतं प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये. ते इथे दाखवलंय गोलंदाजी करत असताना दीपेशने. यावेळेला बरोबर वेग होता, चांगलीच बॅट फिरली, स्क्वेअर लेग आहे डीपमध्ये, त्याच्याकडून थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बॅकअप मिळतंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची धाव आहे आणि ते दिसतंय तसं पंचांची आता तिसऱ्या पंचांकडे दाद. आणि असं वाटतंय की स्वतः फलंदाज चालत सुटलाय, त्याला माहिती आहे. तो मगाशी ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता ती गोष्ट पुन्हा एकदा जाणवते. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली. रिक्स घेण्याचा ते निर्णय नाही आहे पंचांचा. आणि ऑलमोस्ट असं वाटतंय की दीपेशच्या गोलंदाजीवर रेयांश तर चालत सुटलाय डगआउटच्या दिशेने, परंतु आता टीव्ही अंपायर पाहूया निर्णय देतात, आउट आहे. आणि हा रनआउट असेल. ऑलमोस्ट रेयांशला ही गोष्ट माहीत होती की आपण थोडंसं मागे, परंतु सध्या जी पंचांची भूमिका पार पाडली जाते इम्प्रेस आहे मी. कारण या गोष्टी जर तुम्ही स्थानिक लेवलला करत असाल आणि DRS वापरत असाल तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला इंटरनॅशनल लेवलला पंच अशा पद्धतीमध्ये थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग ठेवतात त्यावेळेला एखादी ॲड चालवली जाते टी व्हीवर सायकल अगरबत्तीची. जर तुम्हाला आठवत असेल तर जास्तीत जास्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते दिसलं पाहिजे. ती स्पॉन्सर कमिटमेंट असते आणि त्याचे पैसे मिळतात ब्रॉडकास्टरला. आणि अंपायर आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील करतात. म्हणजेच कुठेतरी हा एक मोठी गोष्ट आहे. याच्यातून नक्कीच संधी उपलब्ध होऊ शकते मिळकतीची. कारण जे टेलिकास्ट करणारे असतात, ब्रॉडकास्टर असतात, त्यांना ॲड दाखवता येऊ शकतं ज्यावेळेला DRS किंवा डिसिजन पेंडिंग असतात अशा गोष्टींसाठी. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकलाय गोलंदाजीमध्ये. दीपेश कमाल करतोय, विकेट मिळवली रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर नवीन फलंदाज आणि त्याच्यावर चांगलाच दबाव इथे बनवत असताना गोलंदाजीमध्ये धनंजय आलाय नवीन फलंदाज, परंतु सोपं नाहीये. आणखीन एक चांगला बॉल दीपेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे असं दिसतंय. तेच विकेट किपर सांगत असताना पंचांना फलंदाज बाद आहे, कदाचित यष्ट्यांना चाटून गेलाय बॉल आणि ते आणखीन एक विकेट बॅटला लागून गेलाय बॉल, त्याच्यामुळे आणखीन एक विकेट. आणि अशा पद्धतीमध्ये ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 26 धावा. मथाने संघाचा एक वेगळाच इतिहास राहिलाय. 10 खेळाडू 11 खेळाडू खेळूनच त्यांनी एक वर्षी एक स्पर्धा देखील गाजवली आहे. मथाने संघाने सेकंड इयरमध्ये फायनल देखील मारली होती आणि त्याचमुळे मी मगाशी देखील उल्लेख केला की मथाने टीमकडे चांगले खेळाडू आहेत. 2 बंधू आहेत चौधरी ब्रदर्स, त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. रॉकी ग्रुपचा या हंगामातला परफॉर्मन्स नक्कीच उल्लेखनीय राहिला आहे मागच्या हंगामाच्या तुलनेमध्ये. त्यामुळे चर्चेमध्ये हे दोन्ही संघ शेवटचं षटक टाकण्याची तयारी होईल. आणि साहिल आलाय. साहिलचा पहिला बॉल समोर फोर्स करत असताना आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलाय 6 धावांसाठी साहिलला षटकार. पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. रिमझिम बरसणारा पाऊस. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा ॲडव्हान्टेज आहे आता कुठेतरी गोलंदाजाला. कमी गतीने टाकलाय हुक शॉट, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. खराब गोलंदाजी इथे साहिलची. चौकार. बरसणाऱ्या पावसामध्ये कुठेतरी वेग द्यावा लागेल बॉलला, हेच इथे सांगण्यासाठी आलाय त्याचा साथी खेळाडू. कारण या मॅच मध्ये तुम्हाला धावसंख्या रोखावी लागेल. जर रॉकी ग्रुपने धावा केल्या स्कोअर बोर्डवर चांगल्या 45च्या आसपास तर मात्र कठीण जाऊ शकतं. टीम उज्ज्वल संघ मथानेला धावा चेस करणं या कंडिशन मध्ये. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला. पुढे टाकलाय ओव्हर पिच बॉल, बॅटची कडा घेतली आहे, परंतु इथे पंच काहीतरी सांगतायत मला वाटतंय. या वेळेला मात्र स्टंपला चाटून गेला बॉल मागे आणि फलंदाज बाद.
न्यू बॅटर आता आकाश मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर सूरज आलाय, माफ करा, आकाश नाही तर सूरज आलाय नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर असेल आता 38, 38 धावा, 36 धावा, 36. आणि ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलमध्ये एखादा चौकार पाहिजे या टीमला 40च्या वर. आणि जर पाऊस थांबला तर मग धावा चेस देखील होऊ शकतात. जर पाऊस बरसला तर मग कठीण आहे. पुढे सरसावत चांगला ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर आहे, नुकताच पाऊस पडलाय त्याच्यामुळे तिथे पाणी साठलंय. 2 धावा इथे नक्की मिळू शकतात. चांगली फिल्डिंग यश चौधरीकडून. तिसरा धावेचा प्रयत्न, तिसरी देखील मिळेल असं दिसतंय आणि अंपायरचा सिग्नल नॉट आउट. 3 धावा कंप्लीट. 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या आता 39, 39. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40+ धावसंख्या महत्वाची ठरू शकेल नक्कीच, नो डाऊट. कारण पावसाच्या सरींना थोडासा वेग प्राप्त झालाय. रिमझिम बरसणारा पाऊस आज ओव्हरऑल पहिल्या 2 मॅच नंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे वेडीच्या क्रीडांगणावर SP बॉईज आयोजित स्पर्धेमध्ये. नक्कीच बीमर घोषित केला जाईल असं दिसतंय आणि हो बीमर आहे. नो बॉल आणि हे जखमेवर बीट चोळल्यासारखं आहे. कारण धावा येत नव्हत्या आणि अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही बीमर टाकाल तर मात्र कठीण होईल दुसऱ्या डावामध्ये. या धावा रोकाव्या लागतील. आणखीन 2 धावा ॲड झाल्या. टीमची धावसंख्या 41. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका पाहिजे रॉकी ग्रुपला. बॅटची कडा घेतली आहे इथे दिसतंय. तोपर्यंत 1 धाव पाहूया. पंचांचा इशारा एक्झॅक्ट बॅटला लागलाय का नाही तर इथे पायाला लागलाय, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. धावा वाढतायत. धावा झाल्यात 42, 42. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातला. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश. जास्त शफल झालाय आकाश आणि इथे मात्र धाव मिळताना दिसेल वाईडच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 43. पावसाने वेग धारण केलाय त्याच्यामुळे सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करणं नक्की सोपं नाहीये, पण तो क्रिकेट आहे. शेवटचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला. ड्राईव्ह केल्या समोर फिल्डर येतात. यश भरपूर वेगाने. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा मिळतील देखील. टीमची धावसंख्या पुढे जाते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल रनआउट. 2 धावा ॲड केल्या जातील. टीमची धावसंख्या झाली आहे 45 आणि 46 धावांचं लक्ष आता इथे सेट करण्यात आलेलं आहे रॉकी ग्रुपच्या माध्यमातून उज्ज्वल संघ मथानेच्या समोर. 46 टू विन. अडकलेले आहेत आणि नुकताच त्यांचा व्यवहार झालेला आहे. या निमित्तानं त्यांना त्यांच्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा असतीलच. त्या पलीकडे आत्ता तुम्ही खूप चांगलं काम करताय. यापुढेही या ठिकाणी तुम्हाला अनेक संधी छोट्या पडद्यावरती उपलब्ध व्हाव्यात. SP बॉईजच्या वतीनं आपल्या शुभेच्छा असतील. आज दिवसभरामध्ये ओघवत्या माणीमधून निश्चितच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध आपण केलेलं आहे. प्रकाशजी पाध्ये साहेबांना विनंती आहे आज या मित्राचा सन्मान करणं गरजेचं आहे. शुभम पाध्ये त्यांच्याबरोबर असतील, टायगर त्यांच्याबरोबर असतील, तर आपण अगदी कॅमेऱ्यासमोर हा सन्मान त्यांचा करतो आहे. अल्टिमेट खो खो, प्रो कबड्डी, स्टार प्रवाहावरती देखील समालोचन सध्या जिओ सिनेमावरती त्यांचा आवाज या ठिकाणी ऐकताय. कुणाल दाते यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाशजी पाध्ये साहेबांच्या शुभसेवा हा सन्मान. एकदा सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांचा गजर करा या मखमली आवाजासाठी. कुणाल दाते दिवसभरामध्ये अतिशय उत्तम आणि छान पद्धतीने समालोचन आम्हाला ऐकवलेलं आहे. एक उत्तम प्रकारची ट्रॉफी आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आज त्यांचा सन्मान आणि मानधन दिलं जातं आहे. कुणालजी आज तुमच्याबरोबर समालोचन करण्याची संधी आम्हालाही मिळाली, त्याबद्दल निश्चितच आम्हालाही एक फार मोठं भाग्य आहे. अगदी थोड्याच वेळात 46 धावांचा पाठलाग कसा केला जाईल ते देखील तुम्हाला ऐकवण्याकरता पुन्हा एकदा आम्ही सज्ज आहोत.
या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आता प्रो लिंक स्पोर्टवरती या दिवसभरातला शेवटचा घमासान. सूर्य अस्ताला जातोय, रिमझिम पाऊस पडतो आहे, मैदानाची हिरवळ बुरळ घालते आहे, आजूबाजूला आपण डोंगर देखील पाहतोय, झाडी पण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर मैदानात खेळ देखील लागणार आहे. 46 धावांचा पाठलाग कसा होतोय ते अगदी आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कुंदन अर्थात मधुर संगीत घेऊन येऊया आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शन. दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान। दो बड़ी टीमें मैदान के अंदर, आखिरी मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं। और फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज यश और अमित अण्णा. कुणाल दाते, पुन्हा एकदा तुमचे हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आज प्रमोद शेडगे यांचा देखील मधुर आवाज तुम्ही ऐकलेला आहे. उद्याही त्यांचा आवाज ऐकणार आहात. त्याचबरोबर हार्दिकचा आवाज देखील उद्या अपेक्षित आहे. त्यानंतर उत्कर्ष, आपण उद्या 4 समालोचकांना ऐकणार आहात या मंचावरती. अर्थात हार्दिक आपण बघितलं तर या ठिकाणी दुहेरी भूमिकेमध्ये आहे. चला सामना सुरू करा. 6:04 मिनिटं झालेत आणि सर्वांची नजर त्या घड्याळावरती आहे. 6:40, 6:39. सामना सुरू करा, सामना सुरू करा. रेयांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पंच, मला पण म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की 6:40चा अर्थ काय. साजिद भाई रियांश सज्ज असेल पहिले षटक टाकण्याकरता. अतिशय वेगवान चेंडू कुंडत पण वरती पडतोय, उसळी घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चौधरी या बला चकतोय. पहिला चेंडू डॉट, निर्धावनं या बला या षटकाची सुरुवात होते. 46 धावांचा आव्हान. एसपी बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू पहिला गुंडले स्पॉटवर होता. थोडासा यावेळेला आपण बघू शकता हा चेंडू जो आहे ऑफ्टमच्या बाहेर पुढे टाकलेला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एक चांगलं आव्हान निश्चितच बॅटरने ठेवलेलं आहे. रॉकी ग्रुप, टेबी कडबे आणि त्याचबरोबर उज्ज्वल संघ मताने शेवटचा सामना आजच्या या संध्याकाळच्या सत्रातला. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. मग कशीच म्हणाल की जंगलात गेल्यानंतर 2 वाघाची झुंज बघायला आवडते. चित्रपटामध्ये 2 हिरो जर असतील, त्यांची लढाई, त्यांचं बॅटल बघण्याकरता सर्वजण आसुसले असतात. तर मैदानावरती आपण रेयांश आणि त्याचबरोबर यश या दोघांचं बॅटल जे आहे ते आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी यश त्यांच्या मागे. बघूया पंचांचा इशारा काय होते. पंच यावेळेला चाचपणी करतायत. एसपी बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. व्हाईट बॉलचा इशारा हात करतायत समांतर पंच. आणि त्यानंतर धाबा अवांतर येतात. धावपल करती धाबा 1, बिनबाद 1. यश चौधरी, अमित अण्णा ची जोडी मैदानावरती. रियांश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. शुभमजी पाध्ये यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण एक मानाची आणि प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू पुन्हा एकदा पंचांना व्यायाम करावा लागतो, एक्सरसाइज करावी लागते आहे. आणि 2 धाबा धावपलकावरती. मिस्टर इस्टरने धावसंख्या वाढते. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख व आकर्षक चषक. उपविजेत्या संघाला 50,000 व चषक. चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक चषक आहे. खेळण्याचा कुठला मोह नाही आहे. हॅट्रिक करायची असते षटकारांची, चौकारांची, परंतु यावेळेला मिस्टर इस्ट्राची व्हाईट बॉलची हॅट्रिक मैदानावरती झाले. रियांश संघर्ष करतोय आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करत असताना. धावपलकरती धाबा आहेत 3 मिस्टर इस्ट्रा. डावकुरात शरीदर फलंदाज यश चौधरी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. यष्टीने सांगितला माझा झेल आहे, बघूया काय होतंय. झेल पकडलाय, यष्टीरक्षकाने पकडलाय झेल. यश चौधरीचा संपलाय खेळ. गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांचा अतिशय सुंदर असा ताळमेळ. ब्रेक थ्रू देत असताना रियांश. फर्स्ट विकेट.
अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. बरोबर 6:08 झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम, एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. वेळेच्या या सुंदर मैदानामध्ये क्रिकेटचं वेड आपल्याला सर्वांना लागलेलं आहे. पहिल्या दिवशी आपण बघितलं तर एकूण 10 संघांचा सहभाग. शेवटचा सामना मैदानावरती रंगतोय. रॉकी ग्रुप, TB कोडाबे आणि उज्ज्वल संघ मताने 46 धावांचं आव्हान आहे. तर आता इथे नवीन बॅटर साईल क्रमांक 3 वरती धापल करता 3 आहेत. एक गडी बाद झालाय. पहिला गडी यश चौधरीच्या रूपानं आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ. गोलंदाजी मार्फत रियांश. पहिले 3 चेंडू चांगले लागले, त्यानंतर 3 खराब चेंडू आणि त्यानंतर महत्त्वाचा विकेट. ऑफटमच्या बाहेर वाईड यॉर्कर. अप्रतिम मारा, तिखट मारा देखील करू शकतो गोलंदाज हे दाखवून देतो आणि चांगलं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचा पाठलाग आणि मैदानामध्ये पाऊस थांबलाय, याचा फायदा बॅटरला उठवणं गरजेचं आहे. तसं घडलं तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा वेगळं आपल्याला बघायला मिळेल. आकुटाबद्ध चेंडू, परंतु वेग प्रचंड आहे. भन्नाट वेगानं यावेळेला बीट करत फलंदाजाला चेंडू जात आहे यशच्या हातामध्ये आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे चेंडू डॉट आहे. धावपल करता 3, एक गडी बाद 3 आणि पुन्हा एकदा पहा या मॅचमध्ये 3 डॉट बॉल आलेत, 3 व्हाईट बॉल आलेले आहेत. त्यानंतर यावेळेला या मॅचमध्ये बॅट्समनने काही केलेलं नाही. जे काही केले गोलंदाजांनी मदत केलेली आहे. 3 धावा आहेत त्या गोलंदाजाच्या मला वाटतं खात्यावर जातात, ज्यामध्ये बॅट्समनच्या खात्यावर एकही धाव नाही आहे. बॅटिंग एक नाही. तर या मॅचमध्ये एक विकेट देखील आलेला आहे आणि एकूण 5 चेंडू आपण बघू शकता जे डॉट टाकलेले आहेत. 3 व्हाईट बॉल, व्हाईटची हॅट्रिक झालेली आहे. क्रिकेटमध्ये हे सगळं होतच असतं. पण तो पहिलं षटक अप्रतिम आहे. छान गोलंदाजी, अप्रतिम मारा केलाय गोलंदाज रियांशनं. रॉकीसाठी हा खेळाडू हुकमाचा एक्का ठरतोय. दर्जेदार कामगिरी. 46 धावांचा पाठलाग. धावपलकर धाबा फक्त 3 आहेत. एक गडी बाद झाले. प्रमोद शेडगे आमच्याबरोबर यावेळेला जॉईन होत आहेत. प्रमोद, आपलं स्वागत आहे. SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. नवीन बॅटर साहिल आहे, तो आपलं खातं करू शकलं आहे. त्याचबरोबर यश चौधरी आपलं खातं करू शकलं नाही आहे. गोलंदाजी मार्गवरती आकाश. फटका तर चांगला आहे, परंतु आउटफील्ड आता स्लो झालं आहे. हो, इथे लॉग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक प्रमोद पडलाय आणि त्यामुळे काय झालंय तर 2 धावा अण्णाला मिळत आहेत. अजय पाटील त्या ठिकाणी पुढे आले होते आणि एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हे तुम्हाला दृश्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने दिसणार आहे आणि प्रत्येकावर वेळ येणार आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक लॉग ऑफ मध्ये बघूया काय होतंय. यावेळेला तो बनलाय प्रेक्षक. चेंडूदार सीमारेषा पार 7 धावां करता अण्णा जो आहे ना, अप्रतिम कामगिरी मैदानावरती करत असताना हा चेंडू भिरकावून दिलाय. लॉग ऑफच्या डोक्यावरून 6 धावां करतात. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आकाश सज्ज असेल. धावपलकावरती धावसंख्या होते 11. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. जबरदस्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. टेक्निकली साऊंड, ब्युटिफुल टायमिंग आणि सरळ 6 धावा येत असताना पाहायला मिळतात. ग्रेट टायमिंग. पुलटॉ चेंडू. इथे मात्र अण्णा चुकलाय आणि त्याचा फायदा यष्टीरक्षकानं आणि महत्वाचं म्हणजे आकाशनं झेल टिपलाय. पर्यंतच बा जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. अगोदर गोलंदाज आकाश गावडने यावेळेला रीड केलं होतं की अण्णा थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बाळगतो आणि त्यासाठी मात्र अधून टाकण्याचा प्रयत्न केला. जेवढी मात्र जी बॉडी होती ती फ्लेक्झिबल पाहायला मिळाली नाही, स्वतःला ॲडजस्टमेंट करता आलं नाही आणि ज्यावेळेला बाउन्स होतो ना त्यावेळेला तुम्ही डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळता त्यावेळेला बॅट्समनच्या माध्यमातून आपण पाहतात की बॅटरच्या माध्यमातून बॅटचे जास्तीत जास्त टॉपेज लागण्याचे चान्सेस असतात आणि तो टॉपेज लागला आणि कामेश पाटीलचा प्रेझेन्स ऑफ माइंड मॅग्निफिसंट पाहायला मिळालं. खरं तर आपण बघितलं तर त्याचा जो बॉडीचा बॅलन्स थोडासा ऑकवर्ड होता. म्हणजे मागे यावेळेला तो जातो की काय असं वाटत होतं, परंतु हात वरती गेले आणि चेंडूवरती नजर होते. त्याचा फायदा कामेशला मिळाला. महत्त्वपूर्ण यश प्राप्त होते. आकाशला या ठिकाणी बळी मिळतोय. फलंदाज अमित बॅक टू द पॅबलेंद. धावपल कदम 11. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला दीपेशने देखील प्रभावित केले. यापूर्वीचा सामना आपण जर आठवा 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्याने साकारले. चेंडू कळायचा होतो मिड विकेटला, लॉंग ऑनच्या दिशेने जाईल. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल होते. 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी दोन्ही बॅटरला.
आता महत्त्वाचं म्हणजे प्रमोद विशेष करून मैदानावरती असलेला दीपेश अप्रतिम कामगिरी, फॉर्म चांगला आहे. तो विकेटवरती किती थांबतो यावरती या सामन्याचा निश्चितच निर्णय असणार आहे. रियांश पुढे सरसावला गेला होता, फेकी चांगली झाली होती, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाही आहे. दोन्ही फलंदाजांचं चांगलं बॉन्डिंग आहे आणि त्यासाठी सिंगलमधून डबल कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावा आल्या. हा चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. पंचांनी लगेच हेरलं. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 धावा. आता येणारे बॉल आहेत जर आपण पाहिलं तर जवळजवळ बॉल असतील तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 32 रनची गरज आहे. 14 बॉल 32 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओहो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक कामेश अप्रतिम यष्टांच्या मागे कामगिरी करतोय. समीकरणाचा विचारला 32 धावांची आवश्यकता, 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना रंगतदार होईल असं वाटतं. ज्या पद्धतीने प्रमोद यावेळेला बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व मैदानात रंगते. खूप चांगली मात्र यावेळेला गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. 32 रनची अजून सुद्धा गरज आहे. आकाश गावडने कमबॅक केलाय. षटकार जरी आला तरी सुद्धा काय झालं हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा. मागील 2 वर्ष स्ट्रगल करत होता आकाश गावड, परंतु विठ्ठलवाडीच्या मैदानात ज्या गोलंदाजाने जबरदस्ती गोलंदाजी केली, एमर्जन्सी प्लेअर ऑफ द अवॉर्ड मिळाला आणि तदनंतर आपण पाहिला तर एक अप्रतिम जबरदस्त झेल सुद्धा टिपला गेला होता आणि तदनंतर त्याचे होप्स वाढले. म्हणजे एका साईडला अनुभवी संघाबरोबर खेळत असताना अनअनुभवी जर आपण पाहिलं तर हा संघ पाहायला मिळतोय, ज्यामध्ये रॉकी दादा असतील, सूरज भोईर असेल, राहुल पाटील असेल, कामेश सारखा खेळाडू असेल. एक खेळाडू मात्र या अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालताना पाहायला मिळत आहेत. ही जमेची बाजू आहे. आता येणारे 12 बॉल आहेत आणि एकंदरीत 12 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावा, म्हणजे 16चा ॲव्हरेज यावेळेला प्रति षटकामागे पाहायला मिळतोय. आस्किंग रन रेट 16चा आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. 12 चेंडू आणि 32 धावाचं समीकरण आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी जिंकण्यासाठी धडपड सारी. SP बॉयज ट्रॉफी 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. सामना रंगलाय. विशेष करून हा जो सामना, या सामन्यामध्ये दीपेशचा रोल अत्यंत महत्त्वाचा असेल. दुसऱ्या बाजूला साहिल देखील महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती पार्थ, हे सर्व जे आपण खेळाडू बघतोय ते नवोदित आहेत. त्यांनी चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. ऑफटमच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कळ लागले, चेंडू थर्ड बॅट पट्ट्यामध्ये 4 धावा करता चौकार. वेलकम बाउंड्री, पहिल्या चेंडूवरती चौकार. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता. सामना उत्कंठावर्धक होईल त्याची चिन्ह मैदानावरती बघायला मिळत आहेत. धावा कोणत्याही पद्धतीने येऊत, कशाही येऊत, मात्र उज्ज्वल संघ मथाणेला टीमला जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड हलतं राहिला पाहिजे. तो दबाव मात्र यावेळेला जरूर कुठेतरी थोडासा रिलॅक्स झाला पाहिजे आणि तेच मात्र करत असताना साहिलच्या बॅटमधून एक नशिबाचा चौकार मिळाला. पार्थ गावड, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कामेश पाटीलच्या जबड्यामध्ये शिकार मिळाली. फलंदाज बाद होताना साहिलच्या खेळीला पूर्णविराम. 10 बॉल विजयासाठी 28 धावा, प्रति चेंडू मागे 280चा स्ट्राईक रेट. सापळा रचला गेला होता आणि त्या सापळ्यामध्ये पुन्हा एकदा बॅट्समन दीपेश सारखा यावेळेला सापडलाय. कामेची अफलातून कामगिरी यष्ट्यांच्या मागे आणि त्यामुळे आता समीकरण पाहू शकता. 28 धावांची आवश्यकता. चेंडू किती शिल्लक आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 28 धावाचं समीकरण आहे. एक चौकार निश्चित आला प्रमोद आणि त्यानंतर एक महत्त्वपूर्ण बळी प्राप्त केलाय पार्थने. पार्थ या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आणि तो आपल्या संघनायकाला सांगतोय, माझी जी जबाबदारी आहे ती मी अचूकपणे पाळतोय, परंतु आज त्याची निवड तो सार्थ ठरवतोय. अप्रतिम कामगिरी केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय क्रमांक 5 वरती निहालच्या हातामध्ये देखील यावेळेला बॅट आहे, प्रगल्भता आहे, गुणवत्ता टासून भरलेली आहे. आज सामना उत्कंठवर्धक होईल का पाहूया. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रॉकी ग्रुप, टेबिको डबे आणि उज्ज्वल संघ मताने या 2 दिग्गज संघादरम्यान सुरू असलेली एक मोठी लढत आहे. दोन्ही माध्यम संघ आहेत. उज्ज्वल संघ मताने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. सुरुवात देखील जबरदस्त. रॉकी ग्रुप, टेबिको डबेने अनेक अपसेट करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. पार्थ सज्ज असेल. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेला काय घडतंय, काय बिघडतंय. नेहाल आला, नेहाल रनआउटच्या रूपाने परत गेलेला आहे. अप्रतिम कामगिरी यावेळेला करत असताना पार्थ आणि रनआउटच्या रूपाने धक्का बसतोय. अत्यंत महत्त्वाचा विकेट यावेळेला निश्चितच मिळतोय रॉकी ग्रुप टेबिको डबे संघाला.
नक्कीच यावेळेला आपण पाहू शकताय धावचीच्या स्वरूपात सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं दीपेश चौधरीने, कारण एक सेट फलंदाज झालाय, त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. परंतु एका साईडला मी पार्थ गावडचं कौतुक करेन. आज जी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे ना, सकाळच्या सत्रामध्ये 10 प्लेयरने ते खेळले, कारण पार्थ गावडला आपल्याला संधी द्यायची आहे, त्याला गोलंदाजी करायची हा त्यांचा विश्वास होता. आणि त्याकरता मात्र पार्थ गावडने त्याचा विचार विनिमय करत की मला एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ही संधी, जर मी त्या संधीचं सोनं केलं नाही तर इथून मात्र मला पुढे मार्ग मोकळा मिळणार नाही आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर तो प्लॅटफॉर्मचा जरूर उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला अनुभवी प्लेअर आहे तर एका साईडला मात्र आपण पाहतायत एक्सपिरियन्स नाही आहे, अनुभवाची कमी आहे. निहार नवीन बॅटर तन्मयाला निहारची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. ऑफ टर्मच्या बाद चेंडू ऑफ साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ पार्थ, यावेळेला चूक झाली. डायरेक्ट हिट करण्याची सुद्धा आवश्यकता नव्हती. 2 धावा पूर्ण होतील. दीपेश चौधरी सारख्या खेळाडू मैदानावरती, त्याला नशिबाची साथ जीवनदान मिळालेलं आहे. आता किती महागडे ठरणार येणारी वेळ ठरवेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. जोपर्यंत दीपेश मैदानावरती आहे प्रमोद, तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहणार. नक्कीच आपल्याला इथून बघणं फार सोपं वाटतं, परंतु तिथून गोलंदाजी करणं, त्या परिपूर्ण मात्र जजमेंट घेणं, एका क्षणाला मात्र एकटक पाहणं त्या चेंडूवर, आणि थोडंसं प्रेशर असतं. जेव्हा एखाद्या मोठ्या प्लेअरची जेव्हा तुमच्याकडे कॅच येते ना, त्यावेळेला तुम्ही थोडेसे प्रेशराईज होतात. अशा वेळेला मात्र कठीण असतं, परंतु चांगले प्रयत्न केले. ट्राय टिल यू सक्सीड. पुन्हा एकदा पार्थ गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर. जबरदस्त गोलंदाजी. 7 बॉल 26 रनची गरज. रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने, अर्थातच उज्ज्वल संघ मथानेने DRSचा उपयोग केला जातोय. पाहायचं नितेश कदम या ठिकाणी जरूर आहेत ऑन स्क्रीन, आपल्याला पाहायला मिळतील. इथून डॉट बॉल आला तर 7-26, इथून जर वाईड आला तर 8-25, अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेची क्वालिटी का वाढते, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा रोमहर्षक पाहायला मिळतो, कारण SP ट्रॉफी आहे आणि शुभमजी पाध्ये यांची देण आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. आता डिसिजन पेंडिंग आहे, बघूया पंचांचा इशारा. इट्स अ पे डिलिव्हरी. आपण प्रोलिंग स्पोर्ट पाहतोय. भारत पाकिस्तान मॅच ज्यांनी कव्हर केला होता, टॅप बॉल अर्थात ती सर्व टीम आमच्याबरोबर आहे. या गोलंदाजी मार्फत ती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ अप्रतिम मारा, कौतुक करावं लागेल. पार्थ ज्या पद्धतीनं मैदानावरती अप्रतिम मारा केलाय, टिच्चून मारा केलाय. दिग्गज खेळाडू दीपेश सारखा खेळाडू, हुकमाचा एक्का आहे, त्याच्याकडे फॉर्म चांगला आहे. अशा वेळी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याच्यासाठी 11 खेळाडू, म्हणजे तो 11 आहे, 10 खेळाडूंनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी. उर्वरित चेंडू शिल्लक 26 धावांची आवश्यकता. आव्हान यावेळेला बॅटरसाठी निश्चितच अवघड बनलेलं आहे. पार्थ गावडची पाठ यावेळेला शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर पाहायला मिळते. मिळायला हवी, ॲप्रिसिएशन करायला हवं, कारण पार्थ गावडने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. एका साईडला सुरेश भोईर आले, त्यांनी पाठ थोपटले. अजय पाटील आले, आकाश गावड आले, उमेश गावड आपल्याला पाहायला मिळाले. रॉकी दादांनी मात्र त्याला ॲप्रिसिएशन केलं गेलं. हे संपूर्ण मात्र श्रेय जाईल पार्थ गावडला आणि त्याच्या कामगिरीवर संपूर्ण टेंबी खोडावेकर खुश असतील यात ती मात्र शंका नाही आहे. कारण दीपेश सुद्धा थोडासा नाराज असेल की अनुभवाची कमी असताना या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, ही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. म्हणजे या खेळाडूचं 6-26चं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 26 रन्स, 6 बॉल्स रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणजे पार्थ गावडने रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी केले. या खेळाडूचं उज्ज्वल भवितव्य आहे, परंतु डाऊन द अर्थ राहावं लागेल, पाय जमिनीवर ठेवून चांगलं खेळावं लागेल, तरच मात्र पुढे जाण्याचे चान्सेस आहेत या गोलंदाजाचे. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्फत कामेश यष्टीरक्षण अप्रतिम बनले. अव्वल दर्जाचं यष्टीरक्षण आज कामेशने केलंय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता तन्मय. यावेळेला फटका चांगला आहे, क्या बात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेला पुढे टाकलेला चेंडू वरती बघ, खरपूस समाचार घेत चेंडू पाठवले सीमार शपार 6 धाबार करता. सुरुवात तर या ओव्हरची खूप चांगली झाली आणि काय स्वागत झाले गोलंदाज कामेशचं. कौतुक करायला तन्मयचं. अंडर प्रेशर अप्रतिम बॅटिंग करतो. जबरदस्त खरपूस समाचार घेतला. ओरपी चेंडू होता आणि सरळ चेंडूला पाठवलं आणि कामेश पाटीलला सांगितलं ही अल्पोहाराची स्वादिष्ट मेजवानी आहे. सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावन करता. आता 5 बॉल 20 रनची गरज आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल 20 धावा, 5 बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. इथून ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. गॅपमध्ये चेंडू आहे, 2 फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. धनंजय आणि अजय पाटील आलिंगन देण्यासाठी आले, त्यांना बीट करत चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये 16, 400चा स्ट्राईक रेट.
क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही ज़बरदस्त ये मुकाबला, और खास करके तारीफ करनी होगी तन्मय की। एक बात ये थी, चर्चा हो रही थी कि दीपेश चौधरी को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए, सिंगल लेके दूसरी गेंद की तरफ जाएंगे, लेकिन इनके इरादे कुछ अलग थे। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर चौका, बहुत बेहतरीन छोटा तीर, वार करे गंभीर, बेहतरीन, बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर 4 गेंदें और 16 रनों की जरूरत है। कामेश के ऊपर हमला हो रहा है, राइट अप ओवर द विकेट, ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, और अब ये खिलाड़ी क्या अपना विकेट सैक्रिफाइस करेंगे? बिल्कुल विकेट सैक्रिफाइस करेंगे। तन्मय ने अपना काम किया, इन्होंने 3 गेंदों में 10 रन बनाए, और एक बार फिर रनआउट के तौर पर डगआउट की तरफ आएंगे, और एक तरफ दीपेश चौधरी जो है वो बल्लेबाजी करे। 3 गेंदों में 16 रन एक बार फिर आपको बनाने हैं। गेंद और बल्ले के बीच एक बार फिर अच्छा पैटर्न, अच्छा संघर्ष, अच्छी जंग देखने का मौका मिला, और यहाँ एक आखिरी मुकाबला जो है ना प्रमोद, पैसा वसूल हो रहा है। टेंबी कोडावेकर समोरच्या स्टँडमध्ये आता मात्र उठताना पाहायला मिळत आहेत. रोहिदास पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. मात्र या मॅचची जरूर मजा घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि स्वादिष्ट मेजवानी मिळते. स्टाफ सपोर्ट आहेत आणि सपोर्टेबल पर्सन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हार्दिकने आम्हाला दर्शवतात की बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 16 रनची गरज आपण पाहू शकतायत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना एका साईडला आपण पाहताय स्वप्नील बाबू यांना सुद्धा विसरून चालणार नाहीये. एक पिंच हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक चांगला फलंदाज म्हणून आपण पाहत आहेत. हिरवळ अशा मैदानात पहिल्याच दिवसामध्ये एवढं चांगलं क्रिकेट आणि प्युअर दर्जाचं क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या वेडीच्या क्रीडा नगरीमध्ये. 3 बॉल 16 रनची गरज आहे. हृदयाची स्पंदने वाढत आहेत. हा निर्णायक बॉल असेल, इथून षटकार आला, चौकार आला तर सामन्याचे इरादे अजून सुद्धा वाढताना पाहायला मिळतील. इथून ऑफ साईडला काय फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉलमध्ये 10 धावा. कामेश पाटील अजूनपर्यंत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करताना पाहायला मिळत आहेत, परंतु दीपेश चौधरी इथे थांबणार नाहीये, थांबण्याचं नाव घेत नाहीये, आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये हे वादळ घोंगावलंय. बॉल आहेत 2, आता बाजी मारणार कोण, या मॅच मध्ये जिंकणार कोण? रॉकी ग्रुप टेबी कोडाबे किंवा उज्ज्वल संगमताने 2 चेंडूंचा खेळ लेके 10 धावांची आवश्यकता. वक्त मोरा छतरंग चाल, आ रहा तो जिंदगी जीता तो कमाल. ये टूर्नामेंट का 4था साल. शुभम पादे साहब बहुत खुश हैं जिस तरह से ये मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. कमाल का मैच, 2 गेंदें और 10 रनों की जरूरत है. इस गेंद की कीमत होगी प्रमोद 1 लाख. 1 लाख कीमत होगी. सामने आंखों के सामने बिल्कुल एक खिलाड़ी रखा हुआ है. अंपायर कह रहे कि भाई आपको हिलना नहीं है, लेकिन दीपेश चौधरी क्या जबरदस्त बल्लेबाजी. कामेश अपनी बॉलिंग मार्फत तैयार, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. कामेश ने कर दिया अपना काम, विकेट कीपर ने लिया अच्छा कैच. दीपक चौधरी बैक टू द पेवेलियन. रॉकी ग्रुप टेबल कोडाबे इतिहास रचने के लिए तैयार है. 1 गेंद 10. अब एक बार फिर चमत्कार ही मेरे हिसाब से बचा सकता है बल्लेबाजी करने वाले टीम के लिए. बहुत जबरदस्त प्रदर्शन रॉकी ग्रुप टेबल कोडाबे टीम का. ॲब्सोल्युटली सुपर प्लॅनिंग. धनंजयला मात्र पुढे आणलं, थोडंसं समोर ठेवलं जेणेकरून मात्र पॅकअप होईल आणि त्या क्षेत्रामध्ये दीपेश चौधरी थोडीशी डळमळीत होतील. एक गेम प्लॅनिंग रबर बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर ते गेम प्लॅनिंग सक्सेस ठरलंय. इथून अजून सुद्धा मात्र क्रिकेट संपलेलं नाहीये. 1 बॉल 10, कारण शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. इथून लीगल बॉल फेकावा लागणार आहे. बिल्कुल सही, लेकिन जिस तरह से वो गेंद, एक गेंद अच्छी आपको डालनी थी, एक गेंद आपको अच्छी डालनी थी. बहुत बढ़िया गेंद थी कामेश द्वारा. शॉट अच्छा है, लेकिन सेलिब्रेशन करने का मौका. फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख फिर क्या होता है. रॉकी ग्रुप टीम हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. एसपी बॉयज गुरसई बी टीम ही सुद्धा वसई फाट्याच्या त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेली आहे. जवळजवळ विशू जाधव यांच्या स्पर्धेमध्ये बहुजन विकास आघाडी जाधव स्पोर्ट्स आयोजित त्या स्पर्धेमध्ये